आपण वार्षिक परीक्षेसाठी 2 मार्कासाठी व्याकरण बघणार आहोत। यामध्ये शब्दशक्तीचे 2 उदाहरणं याच्यामध्ये येतील आणि ह्या 3 मिनिटां व्हिडिओमध्ये आपण शब्दशक्ती बघणार आहोत। तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। शब्दशक्ती म्हणजे शब्दातून अर्थ व्यक्त करणारी शक्ती। शब्दांचा अर्थ कसा व्यक्त करायचा आहे आणि तो व्यक्त करताना या शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात। पहिली आहे ती अभिधा शक्ती। अभिधा शक्ती म्हणजे शब्दांचा सरळ अर्थ त्याच्यामध्ये काय होत असतो, निघतो आणि तो अर्थ निघाल्यानंतर त्याच्या माध्यमातून तो शब्दकोशामध्ये दिलेला अर्थ आहे। म्हणून आपण या अभिधा शक्तीची काही उदाहरणे बघणार आहोत आणि उदाहरणामध्ये या ठिकाणी बघायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी सूर्य उगवला, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, या ठिकाणी का जो सरळ आणि मुख्य अर्थ आहे आणि शब्दकोशात याला दुसरा अर्थच दिलेला नाही। मग सूर्य उगवला की आपल्याला समजतं। दुसरे, मुलगा शाळेत गेला, हातात पुस्तक आहे, माझ्या हातात काठी आहे, हे त्याच्यामधून निघलेला सरळ अर्थ यामध्ये सांगितलेला आहे। येथे शब्दांचा जो अर्थ आहे तो सरळ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हटलेले आहे। दुसरी शक्ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। दुसरी शक्ती आहे लक्षणा शक्ती। जेव्हा शब्दांचा मुख्य अर्थ लागू पडत नाही तेव्हा त्याच्या संबंधित असलेल्या लक्षणावरून त्या शक्तीला लक्षणा शक्ती असे म्हटलेले आहे। उदाहरणार्थ, तो घर चालवतो। खरं घर ही चालवण्याची क्रिया आहे का याच्यामध्ये? नाही। घरामध्ये तो काय आहे, प्रमुख आहे, म्हणून याच्यात म्हटलेलं आहे घर चालवणे म्हणजे कुटुंबाची त्यामध्ये काय करायची आहे, जबाबदारी घ्यायची। शाळा बंद आहे, मग इमारत नाही तर शाळेचं कामकाज बंद आहे। उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळीची असो किंवा रविवार असो, या ठिकाणी शाळा काय असते, बंद आहे। म्हणजे याच्यामध्ये मुख्य अर्थ त्यामध्ये न घेता त्या शब्दाला लागू पडलेला अर्थ याच्यामध्ये काय करायचा आहे, घ्यायचा आहे। तिसरी शक्ती आहे व्यंजना शक्ती। व्यंजना शक्ती शब्दातून सूचित किंवा लपलेला जो अर्थ आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। लपून त्या ठिकाणी म्हणजे तो कसा आहे ते उदाहरणाद्वारे आपण बघणार आहोत। उदाहरणार्थ, तो सिंह आहे। सिंह म्हणजे सिंह आपण जर शब्द उच्चारला तर त्याच्यामध्ये काय आहे, एक धाडसी वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। घरात लक्ष्मी आली, लक्ष्मी म्हणजे संपत्तीचं एक रूप सांगितलेलं आहे। एखादी सून आली तर ती लक्ष्मीच्या रूपाने येते आपण असं म्हणतो। म्हणजे यामध्ये तिच्या मागे तो अर्थ काय झालेला आहे, लपलेला आहे। अर्थ थेट सांगितला नसतो पण त्या ठिकाणी तो सूचित केलेला असतो असे यामध्ये सांगितलेलं आहे। पुढे सांगितलेलं आहे की या ठिकाणी झटपट किंवा आपल्या लक्षात राहणाऱ्या ह्या 3 शक्तीची उदाहरणामधून आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायच्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहे का वार्षिक परीक्षेसाठी आपल्याला काय करायचे आहे, 2 मार्कासाठी हा व्याकरणाचा प्रश्न येईल त्यावेळेस अभिधा शक्ती आली तर त्याच्यामध्ये काय सरळ अर्थ त्या ठिकाणी निघतो, लक्षणा शक्ती आली तर संबंधित त्याचे अर्थ आहे आणि व्यंजनामध्ये सूचित किंवा भावनिक अर्थ यामध्ये सांगितलेला आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्याकरण पाहिजे भाग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।